आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। कुरळप मंडलात महाराजस्व अभियान उत्साहात संपन्न, हजारो नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ। महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान कुरळप मंडलात अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरित्या संपन्न झाले। या अभियानाच्या माध्यमातून कुरळप, एलूर, इटकरे, वशी, लाडेगाव आणि जकराईवाडी येथील नागरिक व विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखले आणि महसुली सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या। या अभियानांतर्गत 1093 डिजिटल सातबारा वाटप, 8 उतारा वाटप, 475 विविध प्रकारचे दाखले, उत्पन्न, जात, अधिवास, 709 जिवंत सातबारा अंतर्गत नोंदी, 276 फेरफार वाटप, 259 पानंद रस्ता लाभार्थी, 165 अन्न सुरक्षा व शिधापत्रिका लाभार्थी, 162 एकाच छताखाली सर्व महसुली कामे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलतींसाठी आवश्यक असणारे उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र आणि डोमासेल सर्टिफिकेट, अधिवास प्रमाणपत्र जागेवरच उपलब्ध करून देण्यात आले। जमिनीशी संबंधित अनेक रखडलेल्या कामांना या अभियानामुळे गती मिळाली आहे। यामध्ये पोट हिस्से व वारस नोंदी करणे, लक्ष्मी मुक्ती नोंदी आणि सातबारावर नाव चढवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 मध्ये करणे आणि अपाक कमी करणे यांसारखी तांत्रिक कामे मार्गी लावली। रेशन कार्डमधील नावे दुरुस्त करणे, नवीन नावे समाविष्ट करणे आणि अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळवून देण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रांत अधिकारी अर्जुन श्रीनिवास, तहसीलदार रासकर, नायब तहसीलदार प्रवीण कोटकर आणि पुरवठा निरीक्षण अधिकारी अविनाश मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये अभिजित पाटील, जिल्हा परिषद सदस्य, देविकाताई राजे घोरपडे, जिल्हा परिषद सदस्या, राजन महाडिक, प्रदीप कांबळे यांच्यासह मंडलाधिकारी वर्षा वळसे, ग्राम महसूल अधिकारी अभिजित पाटील व अन्य कर्मचारी उपस्थित होते। शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत विनासायास पोहोचावा हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे। कुरळप मंडलातील नागरिकांनी या संधीचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला ही समाधानाची बाब असल्याचे प्रांत अधिकाऱ्यांनी सांगितले। यावेळी विविध विभागांचे स्टॉल लावून शासकीय योजनांची माहिती देण्यात आली। कार्यक्रमाच्या शेवटी पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात दाखल्यांचे वाटप करण्यात आले। परिसरातील सरपंच, पोलीस पाटील, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने नागरिक या सोहळ्यासाठी उपस्थित होते।